मी दोडक्याची भाजी बनवणार आहे डाळ टाकून। हे बघा त्यासाठी मिरच्या, मीठ, लसूण, कोथिंबीर वाटण्यासाठी घेतली। पाट्यावरती मसाला वाटणार आहे मस्त सगळं वाटून घ्यायचंय। पाणी हे बघा आता वाटून झालंय। मिरच्या वाटून झाल्या, आता शेंगदाणे भाजून घेतलेले तर शेंगदाणे वाटून घेते। पाणी टाकून वाटायचं थोडं। बघा आता वाटून झालंय सगळं, काढून घेते। मस्त बारीक वाटून आले। आपल्याला शेंगदाणे जरा आबडधोबड पाहिजे तर आबडधोबड वाटायचे, नाही तर बारीक वाटायचे। असा पाटा धुवून काढायचा, सगळं वाटण येतं मग त्याच्यामध्ये। धुवून उभा करून द्यावा, चांगला धुवून आता ठेवून द्यायचं असं। हे बघा या दोडक्याचं असं काढून घ्यायचं। आता जोरातच किती बोलू मला। सगळे दोडक्यांचं असं काढून घ्यायचं या शिरा आणि कापून घ्यायचे दोडके। इकडे आम्ही 3 दोडके घेतलेत मोठे मस्त। 3 दोडक्यात याच्यात किती का होईल, माणसं किती काय खायला? 4 माणसं। आम्हाला तर आवडत पण नाही। आवडत नाही कशाला बनवायला लागले मग? आम्ही रस्सा खातो। गरमीचं खात नाही का तो पप्पा काय म्हणते, थोडंच बनव थोडंच बनव। गरमीचं प्यायला थंड थंड दही आणलंय, मग दुधाचं आणायचं ना, मी दूध गरम करून बनेल असतं दही। हे बघा असे कापून घ्यायचे, तुम्हाला बारीक फोडी करायच्या असल्यात बारीक फोडी करायच्या, नाही मग या अशा कापून घ्यायची। कुणी कुणी असं अशा बारीक फोडी काढून पण करतं, असं मी असेच टाकणार आहे अशा मोठ्या फोडी। बघा चूल चांगली पेटली, आता बघूला पण गरम झालंय, तेल टाकून घेते थोडं। त्यासाठी लसूण घेतलाय थोडा, कांदा आहे, कोथिंबीर आहे, 1 टमाटर आहे, लसूण टाकून देते। अहो मला कढीपत्ता द्या ना थोडा, चांगला घ्या। जिरे टाकते थोडे, निबर मला द्या। अहो धुवायचा त्याला, पुशीदा कशाला? बघ जसं इकत आणायच्या आणि एकच दिलंय, बदल एकच कधी वाजू राहून द्या आता। कढीपत्ता टाकी दे, आलू पडला कढीपत्ता। कांदा टाकी दे, मला बी आणा गिलास भरून पाणी। आपलं जर बोरचं पाणी नाही आलं ना, आपण काय करू, तिकून 2 डरम भरून आणून दुकानातून नळाची। बघा टमाटर टाकून घेते, कांदा असा लाल होऊन द्यायचा, मग टमाटर टाकायचं। हा भाजीला टाकायचं, वाटण काढीला आणि त्याच बघूल्यात घेतलंय, म्हणलं चांगलं काय नाही। अहो कमीच करते, कालची बी भाजी खाल्ली नाही तुम्ही, तशीच वापस आणली, एवढी भारी भाजी केलेली। जेवणच जाय ना सीता, जेवण जाय ना, कशाने जेवण जाय ना काय माहिती तुम्हाला। काल दही भाकर 3 कोरा खाल्ली आणि दुपारी त्या भाजीत कांदा टमाटर चिरी देत, त्याच्यात काय चण्याची डाळ बी टाकी देत, खात्यात आणि म्हणते जेवण जात नाही। आता ती बी येते इकडे आग म्हणून ते बी बंद केलं, ते बी खात नाही किती दिवस झाले। हे असं हे दोडक्या धुवून टाकायचे, त्याच्यामध्ये थोडे परतून घ्यायचे। आणला
यांना दोडके ना ग, यांना काय ना ग, अख्खा वाटण डाळीचं बेसन करायसाठी डाळ भिजू घातली होती. हा यांना बेसन ना ग, मग यांना काय पाहिजे काय माहिती रोजच. अर्धी डाळ टाकणार अर्धी राहून दे, म्हणजे बेसन आता करा. अर्धी टाकते ना अर्धी ठेवते. संध्याकाळी बेसन करा. तर बेसन म्हणलं की हिचं तोंड वाकडं झालं, त्याचं तोंड वाकडं झालं, मग काय करायची भाजी तरी मी. हे बघा, वाटण वाटलेलं टाकून देते आता त्याच्यात. बेसनासाठी डाळ भिजू घातली होती. आता बेसन पोरं नको म्हणले आता म्हणून दोडका केलाय. त्यासाठी थोडीशी आपली हरभऱ्याची डाळ याच्यात टाकून घेते. आता याच्या संध्याकाळी भजे कर दिले नाही तर डाळीचे वाटून. वाटण डाळीचे भजे पण मस्त होते. हा हा छान होते ना. लाल मिरची. तार मागे गेली म्हणून भगुड हालत होत. आता चांगली पहिल्याची चूल तर परत तुम्ही मोठी बनली. मोठी तेवढीच बनली आणि 1 इंच वाढली. वाटणाच्या बहुल्यातच पाणी घेतलं होतं म्हणताना असं कसं पाणी झालंय त्याच्यात टाकून. रस्सा करायचा आणि थोडा बाजरीच्या भाकरीला रस्सा लागतो. बाजरीची भाकर दुपारच्याला जाईल का भाजी कोरड्या भाजी संग. बाजरीची भाकर केल्या बाजरीच्या भाकरीला रस्सा लागतो. आणि मग आपण चुरून खाणार अर्धी अर्धी भाकर, गरमीचं जेवण जात नाही. चपात्याची दही बी आणलं, दही तर अर्धी अर्धी चपात्या असल्या म्हणजे मग चपात्याला भाजी नाही लागत जास्त. मला ध्यान कर, पावसाळ्यामध्ये समजा गवऱ्या आहे ना, मी गोणीत भरून ठेवणार आहे घोरबीर करायला आपल्या पत्र्याखाली. आणि हे करायचे धूर मच्छर बिच्छर होते. आता मच्छर नाही व्हायचे. मागचं ते खडा बुजीलाय ना, त्यात पाणी साचायचं नाही तिथं. ते मागं पाणी साचत होतं म्हणून मच्छर जास्त होते. पुढं ढकला जा. चण्याच्या डाळीने ताकदच येते, माणूस घोड्यावानी पळतो. दादा जाळ नका घालू. तू देऊ का ग? रोज अशी एवढी एवढी खाल्ली तरी बी होतय. मला आठवतं माझे वडील आहे ना, कमजोर झालते काहीतरी त्यांना, तर रोज अशी एवढी डाळ खायची एवढी, आणि त्यात साखर टाकायचं खायचं. लय लोक सुद्धा असे बिमार पडले ना, ती डाळ खातात ना. अहो डाळीमध्येच प्रोटीन राहतंय. मुगाच्या डाळीमध्ये, मटकीच्या डाळी, चण्याच्या डाळीत आपण चिकन मटन जेवढं खातो तेवढं या डाळीमध्ये प्रोटीन आहे. चिकन मटन नाही खाल्लं तरी चालतंय, पण डाळी दुळी खाल्ल्या पाहिजे. डाळ भिजून खाल्ल्या पाहिजे. आणि मग मी आता सगळं सामान आत घेऊन चालली आहे. इथं फॅन खाली जीव आज. इथं ना ऊन आलेलं आहे. इथं आपल्या वट्यावर जीव फॅन खाली. पप्पा चटाई टाकता इथं. आता इथेच बसणार आहे आम्ही फॅन खाली. हे बघा मम्मी आणलंय सगळं सामान. आता जेवायला घे बसणार आहे. पप्पा भाजीचं घेऊन या. पकड बी आहे, कपडा बी आहे. मग भाजीचं आणते आता तिथून चुलीवरून. त्यात आपण सलाड बनवू. एवढ्या मोठ्या दह्यात बनती. तिथं दही अर्धा किलो येते, थोडं टाक ना. मला दह्यात भाकर. आता बघू ना काळ होईनी. त्याच्या खाली परत विरत ठेवा नाही तर. मस्त फॅन चालू आहे थंडगार. खायचं आता बघ झालं की एवढं. आता एवढ्यात बघून तुम्हाला दिलंय ना खाली. इकडे आवाज येत नाही. मग पुढे जराशी. हे बघा कोशिंबीर बनवण्यासाठी मी काय केलंय, ककडी कापली, एक गाजर आहे,
टमाटर आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे. लय गरम होतं ना, मग पोटात गार पडत जरा कोशिंबीर खाल्ल्यावर. सगळं आता दह्यामध्ये टाकून घेते. आणि याच्यात थोडस मीठ टाकून घेते. काय केलं का पाणी ते याला पाहिजे खंडात टाकायचे. हे बघा मी गवारीच्या शेंगा पण घेतल्या भाकरी सोबत खायला. मला आवडतात कवळ्यात म्हणून घेतल्या. मस्त कवळ्या कवळ्या. बसनी येते मांडी घालून. आता गरमीचं जराशी दही बी खाल्लं तर मग पोटात गार पडत आहे. आता नुसतं कांदा टमाटर टाक मध्ये त्या दही कमी टाक. आता दही असलं तर बरं आहे ना. पळी कुणीच आणली नाही. थांब आणते मी. हे बघा आता मम्मी आधी त्या कुत्र्याला देते. त्याला भाकर भाजी लागते खायला. ते नुसती भाजी नाही भाकर नाही खात. खंड्या ये रे पोळत आहे तिथं कुठं खायचं त्याच्या जागा टाकते तिथं. ते भगू त्याच्या भगूला टाक नाही तर मम्मी. त्याचा जेवणाचं बघू या या ते झोपूनच राहते त्याला लय गरम होते म्हणून. बघा इथं झोपले त्याला लय गरम होते. उठतच नाही तो एका जागेवर बसतो. आता मम्मी पण समोर घेऊन बसले. पप्पांचं तर खाऊन पण झालं. वाढ तर बाबाचं जेवण झालं सगळं. बस का हे बघा भाजी अशी झाली आहे मस्त. भाकर चपाती दोन्ही पण आहे. तुला देऊ काय कोशिंबीर. जेवायला भाजीच्या भाकरीन दोडक्याची भाजी छान झाली. मस्त शांत वातावरण आहे आजूबाजूला. याला भूक लागली ना तरी काय करत नाही. ते मांजर कसं दिसतं वरडत राहतं तसं. बाय सर्वांना. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा, एक लाईक करा, कमेंट करा चांगली चांगली. येडी वाकडी कमेंट नका करू काही पण. चला.